स्वर व लयीने कलाकाराची एकाग्रता सिद्ध होते। संगीताने चित्त स्थिर आणि त्यातून चित्तवृत्ती स्थिर होते। चित्तवृत्ती स्थिर होऊन समाजातील गुन्हे कमी होण्यास सहाय्य मिळेल। गायन, वादन, नृत्य हे संगीताशी निगडीत विविध प्रकार आहेत। त्यामुळे समाजातील गुन्हे कमी होण्याचे संगीत हे प्रमुख माध्यम असल्याचे मत ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले आहे। अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आयोजित म्हसोबा उत्सवांतर्गत गणेश कला क्रीडा मंच येथे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे, आमदार माधुरी मिसाळ, खारोडे देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके मारणे, उद्योजक अभय लुनावत, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रीती कांबळे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते। व्यंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे। यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार, उद्योग भूषण पुरस्कार आर.के. लुंकड हाऊसिंग कॉर्पोरेशनचे संचालक रमण शेठ लुंकड, कलाभूषण पुरस्कार अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार व गायक शौनक अभिषेकी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांना प्रदान करण्यात आला। डॉक्टर भावार्थ देखणे, सम्राट फडणीस यांचा पुरस्कार त्यांच्यातर्फे आलेल्या प्रतिनिधींनी स्वीकारला। याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची व पोलीस गणेश गाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र, फळांची परडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं। पंडित विजय घाटे म्हणाले, तबला वादन हे ऐकायचे असते, दृश्य स्वरूपात हे सादरीकरण नसते, त्यामुळे त्याची प्रगल्भता सामान्यांना समजत नाही। त्याकरता ती कला शिकणे आवश्यक आहे। पुरस्काराला उत्तर देताना पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, अभिषेकी घराण्यातील माझ्यासारख्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिल्याचा आनंद आहे। ट्रस्टने आमच्यासारख्या कलाकारांची पुरस्काराच्या माध्यमातून कदर केली असून जो कलाकाराची कदर करतो तो समाज प्रगतशील होतो। मृणाल कुलकर्णी म्हणाले, आपल्यासारख्या महिलांना घरून प्रोत्साहन मिळेल अशा कालखंडात आपण जन्माला आलो, त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा महिलांनी घ्यायला हवा। प्रत्येक स्त्रीमध्ये सामर्थ्य आहे, पण ते प्रत्येकीने ओळखायला हवे। प्रत्येक मातेने स्वराज्य आणि सामर्थ्य हा मंत्र जपला तर घराघरात छत्रपती शिवाजी महाराज घडू शकतील असेही त्यांनी सांगितले। निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले। अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले। मला नेहमीच असं वाटतं की आपण एका अशा कालखंडात जन्माला आलो आहोत की ज्यामध्ये आपल्याला घरून प्रोत्साहन मिळतं। प्रोत्साहन मिळालं नाही, कधी प्रोत्साहन मिळालं नाही तरीसुद्धा आपल्याला स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळते आणि ती संधी अशा संस्था आपल्याला देते। म्हणून अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टची मी मनापासून आभारी आहे की त्या माझ्या या सगळ्या मैत्रिणी ज्यांच्यात खूप पोटेन्शियल आहे, त्यांच्यात खूप शक्ती आहे, त्यांच्यात खूप काही करून दाखवण्याचं सामर्थ्य आहे, त्यांना अशी संधी दिली जाते ट्रस्टतर्फे। त्याबद्दल मी ट्रस्टचं मनापासून अभिनंदन करते। माझ्या काही भूमिकांचा उल्लेख झाला, तुम्ही काही पाहिल्या असतील। अवंतिका पाहिली असेल, सोनपरी पाहिली असेल, कदाचित जिजाबाई साहेबांची भूमिका पाहिली असेल। या सगळ्या समर्थ व्यक्तिरेखा रंगवण्याची संधी मला मिळाली आणि ती तुम्हाला आवडली। त्या भूमिकांमध्ये तुम्ही मला पसंतीची दाद दिली, त्याबद्दल मी अतिशय नम्रपणे तुमचे मनापासून आभार मानते। प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले सामर्थ्य आपण ओळखायचं आहे, हेच मला कुठेतरी माझ्या भूमिकांमधून सांगायचं असतं। जिजाबाई साहेबांची भूमिका ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका, कारण एक आई जर समर्थ असली, तिने जर सुयोग्य स्वप्न पाहिली, स्वराज्य आणि स्वसामर्थ्य हा जर मंत्र जपला सतत घरामध्ये, तर ती शिवाजी महाराजांसारखा एक जबरदस्त नेता, राजा घडवू शकते। हे त्या आईने आपल्याला सांगितलेलं आहे। मला वाटतं प्रत्येक घरात एक शिवाजी महाराज घडवण्याचं सामर्थ्य असलेली जिजाऊ आहे। फक्त त्या जिजाऊनी स्वतःचं सामर्थ्य ओळखायला पाहिजे। आज तुम्ही सगळ्याजणी आपापल्या घरातून एक उत्तम काम करता आहात, स्वतःसाठी करता आहात, कुटुंबासाठी करता आहात, तुमच्या मुलांसाठी करता आहात। त्यामुळे आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा मनापासून अभिनंदन आणि मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याबद्दल अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट यांचे मनापासून आभार।